नमस्कार. शिक्षक सन्मान अभियान टॉप 100 टेक्नो टीचर्स ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित 6वी स्पर्धा मी सावित्री बोलते. त्यातील स्पर्धा क्रमांक 2 आहे अभिनय स्पर्धा. सहभागी स्पर्धक कुमारी रेश्मा अब्दुल रशीद पटवेगार, विद्यामंदिर कोविल खुर्द. एक पात्र लेखन व सादरीकरण सौ शिवानी चंद्रशेखर कानकेकर, विद्यामंदिर कोविल खुर्द. चला तर मग पाहूया. होय, मी सावित्री बोलते. ओळखलत ना मला? खंडूचे नेवासे पाटलांची लेक, ज्योतिबांची साऊ. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे माझं गाव. भावंडात सर्वात मोठी. सिंधूजी, सखाराम, श्रीपती आणि मी एकलीच लाडाकोड्यात वाढलेली. आमचं कुलदैवत अंबाबाई. दरवर्षी यात्रेला आबा सगळ्यांना जेवण द्यायचे. घरची दानाची परंपरा असल्यानं दारात कोणी मागायला आला की आपोआपच पावलं धान्यपोटीकडे वळायची. तेव्हा माय सांगायची, साऊ ओंजळीनं नाही, सुपा एवढं धान्य घाल. घरची पाटीलकी, बाग बागायती आणि फुलांची शेती, त्यामुळं कायम वर्दळ असायची. माझी त्यात लुडबुड असायची, न्यायनिवाडा असायचा. अशातच मी 9 वर्षांची झाली. माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. पुण्यातील फुल्यांची सोयरीक जुळून आली आणि 13व्या वर्षाच्या ज्योतिबांशी माझं लग्न झालं. ज्योतिबांना शिक्षण घेताना खूप त्रास झाला, कारण त्या काळच्या सनातन्यांना मान्यच नव्हतं फुल्यांच्या ज्योतिबांनी शिकावं फक्त भटा ब्राह्मणांनी. पण ज्योतिबा शिकले. त्यांनी मलाही शिकवलं, मला मान सन्मान दिला, मला विचारांची नवी दिशा दिली, मला प्रगल्भ बनवलं. म्हणूनच मी म्हणते, जयांच्यामुळे मी कविता रचिते, जयांच्या कृपे ब्रह्मानंद चित्ते. जयाने दिली बुद्धी सावित्रीला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला. या सावित्रीबाईंची तुम्ही जयंती साजरी करता, फोटोपूजन करता, हार तुरे घालून उपक्रम घेता. पण मी नाराज आहे. माझ्या मनात एक खंत आहे. खरं सांगू का, माझ्या शेठजींनी सांगितलं होतं, समाजानं शिक्षणाची प्रगती होते आणि प्रगतशील समाज विचारानं नैतिकतेनं उंचावतो. पण या देशातल्या घटना ऐकल्या, मुलींवर होणारे अन्याय अत्याचार ऐकले की मन उद्विग्न होतं, वाईट वाटतं. म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं, मुलींना सन्मान द्या, स्त्रियांचा आदर करा, मुलींना शिकू द्या. मुलींनाही माझं सांगणं आहे, तुम्ही स्वावलंबी व्हा, धाडशी व्हा. आणखीन एक माझ्या मनात रुखरुख आहे, खंत आहे. शेठजीने मला शिकवलं, मी बाईच की, पण तुम्ही मला गर्भातच खुंटताय, मुलींचा जन्म होऊ देत नाही. काय म्हणावं या काय ना करतेपणाला. स्त्रीचा जन्म होऊ द्या, तिला शिकवा, तिला वाचवा. स्त्रीचं इतकं महत्व आहे ते फक्त भाषणापुरतं मर्यादित ठेवू नका. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे. जेव्हा तुम्ही स्त्रियांना सन्मान द्याल, तेव्हाच मला शांतता मिळेल, समाधान मिळेल. हीच खरी माझी पुण्यतिथी असेल. हीच कळकळीची विनंती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.